नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सध्या मराठी व्याकरण टी-ची तयारी करत आहोत. त्यामध्ये मराठीचा हा विषय आहे. त्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे विचारले जातात. त्यासाठी बघा मित्रांनो, मी हे बुक आणले तुमच्यासाठी. त्यामधून हा रेफरन्स घेत आहे बुकमधून. तर हा आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बालासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणचं बुक आहे. तर यामध्ये समानार्थी शब्द भरपूर आहेत, विरुद्धार्थी शब्द भरपूर आहेत. तोच कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याजवळ बुक आहे, त्यामुळे त्याची मदत तुम्हालाही होईल. यासाठी उद्याच्या परीक्षेसाठी जी 28 तारखेला एक्झाम होणार आहे टीईटीची, त्यामध्ये समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे असतात, परीक्षेमध्ये येतातच. तर तुमच्याजवळ तो कंटेंट असणं किंवा तुम्हाला एकदा समानार्थी शब्द माहिती झाले की ते आठवायला सोपे पडतात, यासाठी हा समानार्थी शब्दाचा व्हिडिओ. ओके, चला सुरुवात करूया. अरण्य, जंगल, कानन, वन, विपिन, रान, अटवी. ओके, याचे भरपूर शब्द आहेत समानार्थी शब्द. तुम्ही लक्षात ठेवा, एकदा दोनदा व्हिडिओ हा रिपीट काम करत करत असे का असेना पण ऐका, म्हणजे तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल, कव्हर होईल. यामध्ये अश्व, तुरंग, घोडा, वारू, वाजी, हय, तुरंगम. अमृत, सुधा, पियुष. अनल, अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर. अमूलाग्र म्हणजे मुळापासून शेंडापर्यंत. आई, आई म्हणजे जननी, माय, माऊली, माता, मातोश्री, जन्मदाती. अही म्हणजे सर्प, साप, भुजंग. अर्जुन म्हणजे भारत, पार्थ, धनंजय, किरीट, फाल्गुन. आन म्हणजे शपथ. आळशी, आळशी म्हणजे काय? कामचुकार, एदी, मंद, सुस्त, कुचर, निरुद्योगी, उठवळ, उढाळ, उडंगळ आणि आळसट. ओके, नेक्स्ट बघा. अगत्याने म्हणजे स्वागतशील दृष्टीने. अभ्यास, व्यासंग, सराव, परिपाठ. अवहेलना म्हणजे अपमान. अक्षय म्हणजे न संपणारा. अस्त म्हणजे मावळणे, शेवट होणे. आनंद, संतोष, हर्ष, प्रमोद, तोष, मोद. कपाळ म्हणजे ललाट, कपोल, निढळ, अल्लिक, भाल. उतारू, उतारू म्हणजे प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू. उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ. उंट, उष्टर, उष्ट्र. कृष्ण, कन्हैया, मुरलीधर, देवकी पुत्र, वासुदेव, कान्हा, मुरारी, विष्णूचा 8वा अवतार. ऊन, ऊन म्हणजे लोकर, ऊन. एतोबा म्हणजे काम न करणारा, एतोबा. अंबर, अंबर म्हणजे आकाश, नभ, आभाळ, गगन, अवकाश, अंतरिक्ष, अंतराळ, तारांगण. नेक्स्ट बघा. खून, खून म्हणजे काय? चिन्ह, निशाणी, संकेत, चिन्ह. खग, खग म्हणजे पक्षी, द्विज, विहंग, शकुंत. काळोख, काळोख म्हणजे अंधार, तिमीर, तम. आणि कृपण, कृपण म्हणजे कंजूस, हिमटा, कोमटा, चिक्कू, खंक. कुरूप, कुरूप म्हणजे आकाररहित, बेढब, विद्रूप. खजिना, खजिना म्हणजे तिजोरी, भांडार, कोश, दिव्यनिधी, द्रव्यनिधी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉरी, क्वेश्चन नाही, समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द बघा. नेक्स्ट, आकाश, आकाशचा समानार्थी शब्द बघा. गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ. योम, ख, अंतरिक्ष, वैतान. आश्चर्य, अचंबा, नवल, विस्मय. आहार, खाद्य, भोजन. आठवण, स्मृती, स्मरण. अभिषेक, अभिषव, अभिविशेष. अभिनय, अंगविक्षेप, हावभाव. आकांक्षा म्हणजे इच्छा. अमरण म्हणजे मरेपर्यंत. अमित, असंख्य, अगणित, अमर्याद. अर्थ, भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आस्था, आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य. ईश्वर, परमेश्वर, प्रभू, देव, अलक्ष, आनंदघन. ईश, स्त्री, अंगना म्हणजे स्त्री. इंद्र, नाकेश, शक्र, देवेंद्र. शुक्र येते, शक्र नाही, शुक्र. देवेंद्र, पुरंदर, वासव. अभियान, वज्रपाणी आणि सहस्त्राक्ष सुद्धा इंद्राला म्हणतात.
अभियान म्हणजे मोहीम, इंदू म्हणजे चंद्र, इच्छा, आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आकांक्षा, आरजू, किरण म्हणजे कर, रश्मी, अंशू, मुख, मयूख, कावळा, काक, वायस, एकाक्ष, काऊ, उपनयन म्हणजे मंजू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट समानार्थी शब्द. उत्कर्ष, वाढ, संपन्नता, भरभराट, क्रीडा म्हणजे खेळ, मोज, मनोरंजन, क्रीडन, विहार, विलास, किंकर, दास, सेवक, कोकिळा म्हणजे कोयल, कोकिल, पीक, कोगुल, बघा कोकिळेला कोगुल पण म्हणतात. खल, खल म्हणजे नीच, दुष्ट, दुर्जन, खून म्हणजे वध, हत्या, खच, ढीग, थर, गंजरास, गणपती म्हणजे गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड, धरणीधर, कमळ म्हणजे राजीव, पदम, नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबुज, अब्ज. ओके, नेक्स्ट पाहूया. चला मित्रांनो, तयारी करूया छानपैकी टीईटीची. गरज, आवश्यकता, निकट, जरुरी, कासव, कमट, कूर्म, कच्छप, डौल म्हणजे एट, दिमाग, रुबाब, ढग म्हणजे मेघ, घन, आर्द, पयोधर, जलद, अभ्र, अब्द. ओके, गर्व म्हणजे अहंकार, घर म्हणजे भवन, सदन, गृह, निकेतन, आलय, निवास, धाम, तोंड म्हणजे मुख, तुंड, आनंद, वदन, तलवार, तलवार म्हणजे शमशेर, खडक, द्वेष म्हणजे स्फुरण, आवेश, तारुण्य, तारुण्य म्हणजे जवानी, ज्वानी, यौवन, जल म्हणजे पाणी, जीवन, नीर, उदक, सलील, चांदणी म्हणजे चंद्रिका, ज्योत्सना आणि कौमुदी, चवताळणे म्हणजे चिडणे, रागावणे. नेक्स्ट, चंद्र, सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंदू, सोम, निशानाथ, रजनीनाथ, विदू, शशांक, देऊळ म्हणजे मंदिर, देवालय, राऊळ, जीवन म्हणजे आयुष्य, पाणी, जल, झुंबड म्हणजे गर्दी, दाटी, खच, गर्दा, धूर्त म्हणजे लबाड, भांडखोर, चालाक, कावेबाज, आरकट, लुच्चा, लफंगा. ओके, निष्णात म्हणजे काय, तरबेज आणि प्रवीण, डोके, डोके, मस्तक, माथा, शीर, शीर्ष, नमस्कार, नमस्कारला समानार्थी शब्द आहेत नमन, वंदन, प्रणिपात आणि अभिवादन. नदी, नदीला समानार्थी शब्द सरिता, तरंगिणी आणि तटिनी. प्रवीण, प्रवीण म्हणजे काय, निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निष्णात. नोकर, नोकर म्हणजे सेवक, दास, चाकर, आर्यिक आणि उलिंग. पत्नी, पत्नीला समानार्थी शब्द बघा, पत्नीला समानार्थी अर्धांगिनी, बायको, कांता, दारा, जाया, भार्या, कलत्र. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पोरका, निराधार, आईबाप नसलेला, प्रगल्भ, गंभीर, शहाणा, प्रौढ. प्रेम म्हणजे लोभ, अनुराग, प्रीती. पोपट, राघवा, रघु, शुक. बाप, जनक, वडील, तात, जन्मदाता, पिता. ब्राह्मण, विप्र, द्विज, बळ, तक्ते, शक्ती, जोर, सामर्थ्य. बाण, सायक, तीर, शर. बाग, उपवन, उद्यान, बगीचा. ब्रह्मदेव, प्रजापती, विधी, विरंची, कमलासन, ब्रह्मा, चतुरानन. ओके, नेक्स्ट बघा. जेवढे होईल तेवढे जास्त देण्याचा प्रयत्न करते. काळजी, फिकीर, आस्था, चिंता, कळकळ. गरुड, खगेश्वर, खगेंद्र, वैनतेय, द्विजराज. गर्दी, दाटी, खच, गर्दी. गौरव, अभिनंदन, सन्मान. तलाव, तडाग, कासार, सरोवर, तटाक, सारस. ताकद, शक्ती, बल.
घास ग्रास कवळ, जमीन भूमी भुई भू, जरब धाक दबदबा दरारा वचक दहशत, देह तन शरीर तनु काया वपू, दैत्य राग दानव राक्षस असुर, देव परमेश्वर ईश्वर अमर सूर ईश, दूध शीर दुग्ध पय, दिवस दिन वासर वार अह, धनुष्य धनु चाप कमटा कोदट कर्मुक, धन द्रव्य पैसा संपदा संपत्ती दौलत, झाड वृक्ष पादप तरु अगम दुम्र शाखी. ओके, झाडाला एवढे समानार्थी शब्द आहेत. ऋषी म्हणजे मुनी साधू. डोळा, डोळ्याला बघा हे पण विचारलेले असतात. नयन चक्षु नेत्र लोचन अक्ष आणि आवाळू. निर्वाळा, निर्वाळा म्हणजे खात्रीपूर्वक. नैपुण्य म्हणजे कौशल्य. पूजा अर्चा सेवा अर्चन. नवरा पती वल्लभ. धव भ्रातार कांत भारता. नेक्स्ट बघा मित्रांनो, या पुढचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू. आतापर्यंत एवढेच बस झाले. व्हिडिओ खूप लॉंग होईल. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.